आम्ही एकवीर आहे तीर्थक्षेत्रासाठी दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही पायथ्याचे दर्शन घेतला, रूम घेण्यासाठी गेलो होतो. रूम घेतले, आम्ही जेवण बिवून तिथे केले. नंतर आम्ही तिथून निघालो. मामाला त्या पैसे द्यायसाठी गेलो होतो रूमाचे. तर मामाला 3-4 वेळा आवाज दिला, मामा काही लक्ष देत नव्हता. मामाला बोललो तुमचे पैसे राहिले ते घ्या. मामाला 3 वेळा आवाज देऊन मामा काही लक्ष न दिलं. नंतर सांगते तुमचा समाज आगरी समाज जाम माजलेला आहे, तुम्ही बोलते जाम माजल्यात. नंतर ते शिवगाली करायला लागले, मारायला आले. तर मामाला बोललो आमचा समाज कानात माजले. मामा सांगते तुम्ही जाम माजले, तिकडे येऊन उराळ झाले करता काय ना काय. आम्ही गोरीत बोलत होतो, मामाला काय बोलत नाही. मामा आम्हाला बऱ्याच शिवा दिल्या. नंतर आम्हाला मारायचं चालू केला. ते माझ्या आया बहिणीनं मारलं, फॅमिली होती सोबत त्यांनाही मारले. माझे इतके टाके पडल्यात, आमच्या भाऊजींच्या बी टाके पडल्यात. नाही एक आमची बहीण आहे, ती बी हॉस्पिटलला आर्मीत आहे तिकडे, तिला बी लाता बिता चापटी रास मारले. आमच्याकडे ती पण व्हिडिओ आहे. बोला. आम्ही संध्याकाळी 8 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथून त्यांनी बसून ठेवलेलं आम्हाला. आमची तक्रार रात्री 3 वाजता त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि त्यांना आम्ही सांगायला लागलो की हॉटेल मालकाचं नाव सांगायला लागलो, तरी त्यांनी हॉटेल मालकाचं नाव नमूद नाही केलं याच्यामध्ये तक्रारमध्ये. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचा देत होतो, तर त्यांनी त्याच्यात उल्लेख त्यांचा केला नाही. आणि तक्रार ते मारायला 20-25 जण होते. ते नंतर इतक्या जणांची तुम्ही नावं सांगाल का? ते 8-9 जणांची त्याच्यात नावा टाकल्यात. त्यानंतर इतक्या जणांची नावं नको. पोलिसांचाही सपोर्ट त्यांनाच आहे, रूम मालकांना. आम्हाला सपोर्ट तिथे काहीच नाही झाला. नाही रिक्षावाले होते त्याही बी सपोर्ट न केला. त्यांना सांगलं आम्हाला हॉस्पिटलला घ्या, आम्हाला काय असेल कुठे पोलीस स्टेशन असेल तिथे घ्या. काय तिथे रिक्षावाले बी सपोर्ट न केला आम्हाला कोणी.